पक्ष होते त्यांच्या विचारविनिमयाने असं ठरलं का कोणतरी आपला एक प्रतिनिधी रेल्वे कृती समितीचा त्या सदरच्या बैठकीला, कारण त्या बैठकीला आपले नम्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं होतं, त्याच्यामुळे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होती आणि एक प्रतिनिधी म्हणून कोणीतरी जावा म्हणून रेल्वे कृती समितीचा प्रतिनिधी म्हणून मी त्या बैठकीला गेलो. ती बैठक होती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विनोददादा वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली. शरद पवार सभागृह बँकेच्या वरती त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी बैठकीसाठी मी गेलो, त्यांचं ऐकून घेतलं. त्यानंतर एक सूचना मांडली रेल्वे कृती समिती म्हणून का आपण 2-2 आंदोलन करण्यापेक्षा आपण एकच आंदोलन करू आणि एक आंदोलन होत असताना तालुक्याचा चांगला संदेश जाईल. आम्ही सर्वसामान्य लोक आहे. कृती समिती कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. थोडे राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आमच्या सर्वसामान्यांबरोबर तुम्ही सहभागी व्हा असं त्यांना एक आव्हान केलं. आणि त्यानंतर मंचर एसटी स्टँडचं ठिकाण आणि त्यांनी पकडलेलं पिंपळगाव फाट्याचं ठिकाण हे दोन्ही मी त्यांना सांगितलं आपण कॅन्सल करू आणि नंदी चौकात आंदोलन आपण सर्वपक्षीय रेल्वे कृती समिती असेल, सर्व नागरिक असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असेल यांचं घेऊ. परंतु त्या बैठकीमध्ये बऱ्याच जणांचा सूर का त्या ठिकाणी आंदोलन केलं तर गुन्हे दाखल होतात. परंतु एखादी गोष्ट समाजाच्या हिताची जर तरीच न्यायची असेल तर वेळ प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी चालतात. हे थोडं ते विसरले असतील आणि ज्या वेळेस मी त्यांच्या ही गोष्ट कानावर घातली तर प्रत्येकाचं म्हणणं असायचं आंदोलन करून काय होता. परंतु मी बी हुतात्मा बाबूगणू यांचा गुरु मानतो, हुतात्मा भगतसिंग यांना गुरु मानतो. आंदोलनातूनच क्रांती होती आणि आंदोलनातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि हा आपला मार्ग आंदोलनातूनच सुटणार आहे याची 100% मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो. त्यानंतर ठिकाणाचं काही एकमत झालं नाही आणि सध्या आपल्या तालुक्याची जी राजकीय परिस्थिती पाहतो काही अत्यंत विदारक आहे. मग त्यामध्ये दुपट्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील किंवा भेसळीचे असतील त्या विषयात आपल्याला बोलायचं नाही किंवा कोणत्या आरोप करायचे नाही. माझी तेवढी पात्रता बी नाही. परंतु जे वातावरण या ठिकाणी दूषित झालेलं आहे हे वातावरण कुठेतरी थांबलं पाहिजे. ठीक आहे, ज्यांनी भेसळ केली त्यांना शासन, कोर्ट, पोलीस त्यांना त्यांची शिक्षा देईल. परंतु आता हे वैयक्तिक राजकारण चालू आहे. त्या राजकारणात जनतेने सुद्धा सावध व्हावं. त्या राजकारणात कुणीही पडू नये आणि आपला रेल्वेचा जो प्रश्न आहे, आपल्या विकासाचा प्रश्न याच्यात पडावं. आणि त्या ठिकाणी जर मला भीती वाटली अशी काही आंदोलन एकत्र झालं आणि उद्या हे सर्व पक्षी एकत्र आले, कारण मागच्या एका आंदोलनाचा आम्हाला अनुभव आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आंदोलन जे बिबट्याचं संपन्न झालं त्याला गालबोट लागलं. आज या रेल्वे कृती समितीचा आमच्यासारखा सामान्य माणूस नेतृत्व करतो आणि या पक्षीय भांडणामध्ये याला काही गालबोट लागलं तर आमच्यासारख्याचा या आंदोलनात चेंडू झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते भविष्यात तयार होणार नाही. आमच्या बरोबर जी सर्वसामान्य लोक येतात, आज आंदोलन करतोय विद्यार्थी या ठिकाणी सहभागी आहे, शेतकरी वर्ग आहे, महिला वर्ग आहे. उद्या आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल झाले तर आमच्यासारखे गाडीत बसून पोलीस स्टेशनला जाणार नाही, तिथून घरी निघणार नाही. सामान्य नागरिकांना पहिला आम्ही घरी काढून देऊ आणि पोलिसांना काही गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्यावर करू शकता. परंतु या ठिकाणी सामान्य नागरिकांना कुठेही त्रास होता कामा नाही ही आमची भूमिका असते. म्हणून त्यांना सांगितलं तुमचं आंदोलन त्या ठिकाणी राहू द्या, आमचं आंदोलन आम्ही रेल्वे कृती समितीचं या ठिकाणी करू. तुम्हाला जर वाटत असेल तर या आंदोलनात सहभागी व्हा आणि तुम्ही जर या आंदोलनात सहभागी झाले तर रेल्वे कृती समितीचा सदस्य म्हणून मीही त्या आंदोलनात तुमच्या सहभागी होईल. शेवटी तुमचं रेल्वेचं आंदोलन आहे, पुणे नाशिक रेल्वेचं. तुम्हाला नेट कळायला जाग आली तर तुम्ही चांगलंच करताय. परंतु तुम्ही या आंदोलनाला यायला लागत होतं, टाइम आपला अगोदर होता, त्यांचा नंतर होता. तुम्ही याच्यात भरभरून उभे राहिले असते, आम्ही तुमच्या आंदोलनात उभे राहिले असतो. परंतु जाऊ द्या, प्रत्येकाचा प्रश्न असतो. तुम्ही राजकारण थोडं बाजूला ठेवावं सगळ्यांनी आणि या रेल्वेच्या प्रश्नासाठी जगावं. आता काही गोष्टी मला बोलत असतात, पत्रकार बी विचारित असतात. माझ्याकडे सगळ्या ऑन रेकॉर्ड गोष्टी मी कोणत्याशी बोललो, कोणत्या साहेबांशी बोललो किंवा कोणत्या लोकप्रतिनिधीशी बोललो, त्यांनी मला काय काय उत्तरं दिली
फक्त समाजाला त्याच्याशी काही घेणं देणं नसते. आपण या रेल्वेच्या विषयासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तर आपण फक्त मी सर्वांना विनंती करतो काही इतर विषय कोणीही न काढता फक्त रेल्वेवर